हाय हॅलो, मी विद्या. इट्स विद्याज हँडमेड या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज मी गुढीसाठी छोटासा तांब्या बनवून दाखवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे 2.5 mm आपल्याला पिन लागेल, ब्राऊन कलरची उलन लागेल, एक कात्री लागेल. चला तर मग आपण सुरू करूया. पहिले आपल्याला मॅजिक रिंग बनवून घ्यावं लागेल. या अशा पद्धतीने 2 चेन करून घ्यायचे आपल्याला, 2 आणि हाफ डबल क्रोशा घ्यायचे आहेत आपल्याला. हे 3 मधून एक काढायचे. अशा आपल्याला हाफ डबल क्रोशा आपल्याला 8 घ्यायचे आहेत. 3 4 5 6 7 आणि हे शेवटचा 8 आणि आपण सोडून देऊन गाठ बसते. आपण पहिल्यांदा जिथे 3 चेन घेतलेले होते तिथे आपण स्लिप स्टिच करून जोडून घेऊया. हे पहा अशा पद्धतीने. आता आपल्याला बॅक लूपने विणत जायचं नाही. एक चेन घ्यायची आपल्याला, त्या शेजारीच आपल्याला हाफ डबल क्रोशा एक घ्यायचं, ते शेजारीच एक हाफ डबल क्रोशा आणि 2 हाफ डबल क्रोशा घेतलेले आहेत आपल्या. या 2 मध्ये आपल्याला 2च हाफ डबल क्रोशा घ्यायचे आहेत. 1 2 त्या शेजारी एक, दुसरा एक, नंतर 2 वरती 2, दोन 2 1 1 अशा पद्धतीने आले पाहिजे. जोडून घेऊया. आपण जी एक साखळी घेतली होती त्याला स्लिप स्टिच करून घ्यायची. एक साखळी घ्यायची, त्या शेजारीच डबल क्रोशा करून घ्यायचे एक, इथं त्या शेजारी आणखीन एक डबल क्रोशा एक घ्यायचा आणि तिसरा आहे, आणि त्या शेजारी जी 2 डबल क्रोशा केलेले आहेत आपण त्याच्यावरती आपण 2 डबल क्रोशा करत जायचं. 1 2 आणि 3 हे सिंगल हाफ डबल क्रोशा आलेले आहेत आणि 2 वरती 2च. या अशा पद्धतीने घेत जायचं आपल्याला. जोडून घेऊया. एक सिंगल साखळी घ्यायची, त्या शेजारी हाफ डबल क्रोशा घ्यायचा, त्या शेजारी आणखीन एक हाफ डबल क्रोशा, ही तिसरा आणि ही चौथा. ही चौथा सिंगल हाफ डबल क्रोशा झालेले आहेत आणि 2 वरती 2. एक 2 3 4 हे सिंगल 4 हाफ डबल क्रोशा आलेले आहेत आणि आपण या 2 वरती 2 घेऊया. 1 2 सिंगल आपले 4 आणि एकावर 2 डबल क्रोशा असे घेत जायचे. स्लिप स्टिच करून घेऊया. आणखीन एक सिंगल साखळी घ्यायची, एक साखळी घ्यायची, त्या शेजारीच आपल्याला हाफ डबल क्रोशा घ्यायचे. आता आपल्याला ह्या पूर्ण खांबावरती सिंगलच हाफ डबल क्रोशा करत जायचे आहेत. मध्ये 2 घ्यायचे नाहीत, म्हणजे पूर्ण ह्याच्यावर एक हाफ डबल क्रोशेस करत जायचे आहेत. हे असे आपल्याला हाफ डबल क्रोशा सिंगल घेत जायचे. स्लिप स्टिच करून जोडून घेऊया आपण. आणखीन हाही राऊंड आपण अशाच पद्धतीने सिंगल क्रोशाच घेत जायचे आहेत. हाफ क्रोशा
जोडून घेऊया. आता आपल्याला एकने कमी करत जायचे. त्या शेजारी एक सिंगल क्रोशा घेऊया. असं एकने कमी करत जाणे म्हणजे या दोन्हीमध्ये एक घेत जायचं. 1 2 दोन्हीतनं एक, दोनाचा एक करायचा. जसं की एक हाफ डबल क्रोशा करायचा. एक हाफ डबल क्रोशा त्या शेजारीच अशा पद्धतीने हे 2 हाफ डबल क्रोशा झालेले आहेत. त्या दोन्हीतनं एक करायचा. आणखीन एक हाफ डबल क्रोशा घ्यायचा आणि हे दोन्हीतनं एक करत जायचा. हे पहा अशा पद्धतीनं घेत जायचं. आता ह्याच्यावरती आपण सिंगल हाफ डबल क्रोशा करून घेऊया. एक असं पूर्ण खांबावरती आपल्याला सिंगल हाफ डबल क्रोशा करत जायचे. अशा पद्धतीने आणि आपल्याला इथंपर्यंत जॉईंट करायचं. जोडून घ्यायचे. एक साखळी घ्यायची, एक चेन घ्यायचे आणि पूर्ण खांबावरती आपल्याला डबल हाफ क्रोशा घेत जायचे. एकामध्ये 2 हाफ डबल क्रोशा घेत जायचे आपल्याला. अशा पद्धतीने 2 घेत जायचे. हे असे एकामध्ये 2 हाफ डबल क्रोशा झालेले आहेत आपले. आणि आपण आता त्या साखळीमध्ये घेऊन स्लिप स्टिच करून घेऊया. एक चेन घ्यायची आणि पूर्ण खांबावरती आपल्याला सिंगल खांब घेत जायचे. एक असं सिंगल खांब घेत जायचे. पूर्ण खांबावरती सिंगल खांब घेत जायचे. जोडून घेऊया आणि आपण कट करून घेऊया. हे पहा आपला गुढीसाठी छोटासा तांब्या तयार झालेला आहे. कसा वाटला ते सांगा. हे जे उलन उरलेले आहे ते आपण हाईड करून घेऊया, त्याला लपवून घेऊया. गुढीसाठी आपला तांब्या तयार झालेला आहे. रंगाच्या उलाने आपण स्वस्तिक तयार करून घेऊया. स्वस्तिक आपण काढूया. अशा पद्धतीने हे आपल्या तांब्या किंवा कलश ह्याच्यावरती आपण स्वस्तिक काढून घेतलेले आहे.